राम श्री तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलीक वरदा हरि हरि विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालन्धिवल्लभं ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला तुम्ही संत माझिया कडा कराला दिठीचा बोवडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी परमामृते रसना ओळाली मनाची राहिली वृत्तीपायी सकळ येथे उळली मंगले वृष्टी केली जळे आनंदाच्या सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप ओतले स्वरूप माझी तया तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेह नाही सकळही तेथे ओळली मंगळे वृष्टी केली जळे आनंदाच्या कैवल्य सम्राट चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या निस्सीम कृपेनं या ठिकाणी ज्ञानोबरायच्या दरबारामध्ये हा पूजनीय महाराजजींनी अष्टादशा हा सुरू केलेला आहे. ही साधकाची महापर्वणी आहे. आणि या पर्वणीमध्ये आपण आलेल्या आपण महान भाग्यवान आहात. जगद्गुरू तुकोबाराय या अभंगामधून आपल्या जीवनातली जगद्गुरू तुकोबाराय पहिल्यांदा या अभंगात देवाचा पत्ता सांगतात. देव कुठे आहे तेथे नांदे देव संदेह नाही. कुठं जगद्गुरू तुकोबाराय पत्ता देवाचा सांगताना म्हणतात ज्याची वाणी जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की परमामृताने ओलावलेली आहे. परमामृते रसना ओलावली मनाची वृत्ती पायी स्थिरावली. ज्या महापुरुषांची वाणी पिकली हे वाचा रामनामे या भगवंताच्या नामचिंतनाने भगवंताच्या सगुण निर्गुणात्मक कथा लीलाच्या वर्णनाने ज्याची वाणी अत्यंत पवित्र झालेली आहे आणि अत्यंत वाणी ओलावलेली आहे त्या महात्म्याजवळ देव आहे. ज्याची मनाची वृत्ती असणारी भगवंताच्या सुस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे त्या ठिकाणी देव आहे. तेथे नांदे देव संदेह नाही. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात सकळ येथे ओळली मंगळे वृष्टी केली जळे आनंदाच्या. सकळही मंगळे येथे ओळली. ज्या महापुरुषाच्या जवळ सर्व मंगळे या ठिकाणी मंगळे म्हणण्यामध्ये शुभ जेवढे म्हणून असणारे मंगळे या ठिकाणी मंगळे शब्दाचा अर्थ करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं मंगळ शब्दाचा अर्थ केला की मंगळ म्हणजे भगवंताची दैवी संपत्ती ज्याच्याजवळ आहे. हो, जी दैवी संपत्ती ज्या महापुरुषाजवळ आहे तेथे नांदे देव संदेह नाही. हो, कारण अशुभम मालयती इति मंगलः मंगलानि मंगलमाध्यानि मंगलांती च वीरपुरुषकानि च भवन्ति अविष्यमत पुरुषकानि च भवन्ति
असं जे मंगळ आहे, ही मंगल चरण वेगळं आणि मंगळ वेगळं. मंगळ म्हणजे दैवी संपत्तीचे गुण. गुरुजींनी अर्थ सांगत असताना सद्गुरू देहूकर माऊली या अभंगाचा अर्थ सांगत असताना मंगळ शब्दाचा अर्थ घेतला दैवी संपत्ती. ज्या महापुरुषाकडं आहे, ती ज्याच्याजवळ ओळलेली आहे, तिथं असणारा देव नांदतो. वृष्टी केली जळे आनंदाच्या, आनंदाच्या जळे वृष्टी केली. आणि तिथं आनंदाची वृष्टी केलेली आहे. आनंदाची वृष्टी म्हणजे त्या ठिकाणी जे जे शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरता आनंदे वर्षते. आनंदाचा ज्या ठिकाणी वर्षाव आहे, सतत आनंद त्या ठिकाणी आहे, तिथं सर्व मंगळाची सृष्टी आहे. त्या ठिकाणी देव नांदतो. तुकाराम महाराज म्हणतात त्या महात्म्याची स्थिती कशी झालेली आहे. तुकोबाराय सांगतात, सकळ इंद्रिय झाली ब्रह्मरूप, ओतले स्वरूप माझी तया. सकळ ही इंद्रिय ब्रह्मरूप झाली. त्या महात्म्याची इंद्रियही ब्रह्मरूप झाली. का ब्रह्मरूप का झाली? हा महात्मा, हा भगवत भक्त, हा नामधारक सतत नामस्मरण करतो म्हणून इंद्रियसुद्धा ब्रह्मरूप होतात. कारण नामचिंतनाचा प्रभावच एवढा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. किंवा ब्रह्मरूपाची कर्मेही ब्रह्मरूप, लागतची नाही पाप पुण्य. ब्रह्मवेत्ताचे सर्व काही ब्रह्मच, कारण त्याची कृतीसुद्धा ब्रह्माचीच असल्यामुळं त्याची इंद्रिय का ब्रह्मरूप होणार नाही. म्हणून त्याची इंद्रिय ब्रह्मरूप झालेली आहेत. आणि ओतले स्वरूप माझी तया, तया माझी स्वरूप ओतले. त्याच्या सर्व इंद्रियामध्ये भगवंताचं स्वरूप ओतलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेह नाही. ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असा भगवत भक्त आहे, त्या ठिकाणी देव नांदतो. या ठिकाणी भक्तराव म्हटलं, भक्त म्हटलं नाही. भक्त म्हटलं असतं की अर्थार्थी जिज्ञासू इत्यादी भक्त आले असते. या ठिकाणी भक्त शब्दाचा अर्थ ज्ञानी घ्यायचा. तेषाम ज्ञानी नित्ययुक्त, जो ज्ञानी भक्त आहे. कारण भक्तराज किरटी परिसत असे, हा ज्ञानी भक्त या ठिकाणी घ्यायचा. असा ज्ञानी भक्त ज्या ठिकाणी भक्तराव आहे, त्या ठिकाणी देव राहतो, इथं संदेह नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगात देवाचा पत्ता सांगितला. पुढील अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पंढरीरायाला प्रार्थना करतात. कदाचित देवाला तुकोबारायांनी विचारलं असावं की महाराज, हे जग संपूर्ण गुणदोषाने नटलेलं आहे, यात तुम्हाला काही गुणदोष दिसतात का नाही? या जगाचं अवलोकन करताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे जग जरी गुणदोषाने नटलं असलं तरीसुद्धा माझी स्थिती अशी झालेली आहे की मी कुठल्याही व्यक्तीचे गुणदोष पाहत नाही. कासया गुणदोष पाहू आणि काचे, मज काय त्याचे उणे असे, काय पापपुण्य पाहू आणि काचे, मज काय त्याचे उणे असे, नष्टदुष्टपण कवनाचे वाणू, तयाहुनी अनु अधिक माझे, कुचर खोटा मज कोण असे आगळा, तो मी पाहू डोळा आपुलिया, तुका म्हणे मिया भांडवले पुरता, तुझसी पंढरीनाथा लाविले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे पंढरीनाथा, हे जेवढे अवगुण आहेत, जेवढे दुर्गुण आहेत, हे मी काय केलेले आहेत? पंढरीनाथा तुझसी लाविले. त्यामुळे हे सगळं मी कोणाचंच काही पाहत नाही. कासया गुणदोष पाहू आणिकाचे. कारण हे जग संपूर्ण गुणदोषाने नटलेलं आहे. मी का पाहू? कारण तुकोबाराय म्हणतात, मज काय त्याचे उणे, माझ्याजवळ काय गुणदोषाची काय कमतरता आहे? कारण जगामध्ये आपण दुसऱ्याचे गुणदोष जर पाहायला गेलो तर दुसऱ्याकडं एक बोट केलं तर आपल्याकडं 3 बोट असतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात की दुसऱ्याचे गुणदोष मी पाहत नाही,
हो, गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुल्या. हो, पण आपण मात्र गुणदोष पाहतो. हो, पण संत महात्मा कोणाचेच गुण पाहत नाही आणि दोषही पाहत नाही. काय पाप पुण्य पाहू अनेकाचे, मज काय त्याचे उण्याशे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी कोणाचं पापही पाहत नाही आणि पुण्यही पाहत नाही. हो, त्याचा विचार करत बसल्याच्या नंतर माझा वेळ वाया जाईल, दुसऱ्याचे गुणदोष पाहण्यामध्ये माझा वेळ खर्च होईल. त्याच्यासाठी हो, माझ्याजवळ काय पापपुण्य कमी आहे. हो, मी तो अपराधाचे राशी शिखा अंगुष्ठ तो पासी. तुकोबर आहे अनेक ठिकाणी पतित पतित तरी मी त्रिवाचा पतित, मज पामर आहे काय थोरपण. हो, माझ्याजवळ काय पापपुण्य कमी आहे. हो, म्हणून दुसऱ्याचे मी पाहू. हो, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय हे देवाला बोलतात असं नाही, आपण साधकाने जीवन कसं जगावं. कारण सिद्ध महात्मा जसं सिद्धांची जी लक्षणं असतात तीच साधकाची साधने असतात. सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने. हो, जी महापुरुषांची सिद्धांची जी लक्षणं आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे सिद्धांची लक्षणं आहे, गाथा म्हणजे सिद्धांची लक्षणं आहे. साधकाला साध्य प्राप्त होण्यासाठी ही लक्षणं सांगितलेली. हो, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय पाहू कोणाचं पापपुण्य, माझ्याजवळ काय कमी आहे. तुकोबाराय म्हणतात की देवा, नष्ट दुष्टपण कवनाची वाणू, तयाहुने अनु अधिक माझे. कवनाचे नष्ट दुष्टपण वाणू, या जगात दुसऱ्याचा दुष्टपणा काय म्हणून वर्णन करावा. हो, काय दुसऱ्याचे गुणदोष पाहण्याचा माझा काहीच अधिकार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझा अधिकार नसल्यामुळं मी त्याचं कोणाचं उण मात्र करणार नाही. दुष्टपणा तुकोबाराय म्हणतात, तयाहुनी अनु अधिक माझ्याकडं काय थोडे कमी आहेत. अनु म्हणजे काही कमी आहे का. हो, तुकोबाराय म्हणतात, कुच्चर खोटा मज कोण असे आगळा, तो मी पाहो डोळा आपुलिये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा हे पंढरीनाथा, या जगात माझ्यापेक्षा जगामध्ये अधिक कुचर आहेत, अधिक खोटे आहेत. असा कोण आहे म्हणून मी दुसऱ्याला नावं ठेवू. मी मात्र तो मी पाहू डोळा आपुलिये डोळा तो मी पाहू तर मी पाहत नाही, असा प्रश्नार्थक जगद्गुरु तुकोबाराय देवाशी बोलतात. तुका म्हणे मी या भांडवले पुरता, तो जशी पंढरीनाथा लाविले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा हे जे भांडवल आहे कशाचं, गुणदोषानेचं भांडवल आहे. तर हे गुणदोषाचं जे भांडवल आहे ते भांडवल मी हे सर्वच्या सर्व तुझशी लाविले, हे तुला लावून दिलेलं आहे. कारण जगात कोण गुणी आहे कोण दोषी आहे हे तू ठरवणार आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, हे सर्व काही तूच जाणता आहेस. पुढील अभंगात जगद्गुरु तुकोबाराय काळाचा प्रभाव सांगतात की एखादा ग्रस्त काळाला न जुमाता, कोणाला न मानता तो बिनधास या जगामध्ये जीवन जगत असणारा जगद्गुरु तुकोबाराय त्याला काळाचा प्रभाव सांगतात. अरे ग्रस्ता, काळ जवळीची उभा नेना, घाली झापडी खुंटी काना. अरे तुझ्याजवळ हा काळ आलेला आहे आणि हा काळ आपल्याजवळ उभा आहे. हो, तर तू का जाणत नाही, का ओळखत नाहीस. हो, पाहतो उंदीर घेऊन जाय लोका, तैसा काळ लोका नेतसे. हो, काळ आपल्या जवळच आहे. निहाळी पा केवढा पसरला असे चवडा, करोणी माझी वडा आकार गजू. म्हणून काळाची हे सत्ता. हा काळ मात्र उभा आहे पण तो त्याने उडी घातलेली आहे.
हो, पण घालीत, पण तुला तो काळ का दिसत नाही? तो आंधळा तर झाला नाहीस. हो, किंवा कानात काही खुंटी घातली म्हणजे तू बहिरा तर झाला नाहीस. जगद्गुरु तुकोबाराय त्याला विचारतात, हो, तू बहिरा तर झाला नाहीस, तर याच्यासाठी तू जरा शहाणा हो. कैसा हुशार सावध राही, आपला तू आपुले ठाई. तुकोबाराय म्हणतात, तू सावध हो आणि हुशार राहा. सावध होई बापा, काळ लागलासे मापा. सावध, काही माणसं सावध असतात पण हुशार नसतात, काही हुशार असतात पण सावध नसतात, काही सावधही नसतात आणि हुशारही नसतात, आणि काही सावधही असतात आणि हुशारही असतात. अशी कोटी या ठिकाणी केली जाते. हो, पहा, काही हुशार असतात पण सावध नसतात. हो, संपत्ती कमवणारी विषयासक्त लोक, हो, मा धाव विनैव द्रव्यम न धावती कारण लक्ष्म्या शोधावती न धनाढ्या. शास्त्रकार म्हणतात, अरे कुत्र्यासारखा तू या गल्लीतून त्या गल्लीत सारखा धावत आहे, त्याचं धावणं मात्र चालू आहे, पण तो सावध नाही. त्याला इशारा देतात, मा धाव, तू धावू नकोस. का? शोधाव न धनाढ्या. एखादा या गल्लीतून त्या गल्लीत धावणारा कुत्रासुद्धा सारखा धावतो, पण त्या कुत्र्यानं कधीही 5 मजली बिल्डिंग आळंदीत बांधली नाही. कोण? शास्त्रकार सांगतात. म्हणून तू सावध हो आणि हुशार राहा. काही सावध हुशार आहेत पण सावध नाहीत. वकील, इंजिनियर लोक हे हुशार आहेत पण सावध नाही. काही सावध आहे, सावधही नाही ना हुशारही नाही. विषयासक्त पामर हे सावधही नाही आणि हुशारही नाही. हो, पण संत महात्मे हुशारही आहे आणि सावधही. शहाणा तो धनी घेतो येथे. संत हुशारही आहेत, हो, आणि सावधही. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. संत हे सावध आहे, म्हणून आम्ही मात्र सावध आहे. कशापासून? या काळापासून आम्ही सावध आहे आणि शहाणे आहो. तू शहाणा हो आणि हुशार हो. हो, आपुला तो आपुले ठाई. तू तुझ्याच ठिकाणी तू मात्र सावध हो. आपले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही. तूच मात्र कल्याण कर. हो, काळ जवळीच उभा पाही, निधी कोणासी देऊ काही. पण तुझ्या उशाला मात्र काळ बसलेला आहे, काळ जवळीच उभा. पण हा तू पहा, ज्या वेळेस हा काळ बघता बघता तुला घेऊन जात आहे, पण अंतकाळाच्या वेळेससुद्धा तुला हा काळ काही नेदी कोणासी काहीही देऊ. हा काळ मात्र कोणासीही काही नेदी देऊ. तो कोणालाही अंतकाळाच्या वेळेस हा काळ मात्र काही दानधर्म काही करू देणार नाही. हे राहिलं, करायचं राहिलं, आणि एक मजला चढवायचा राहिला, हे मात्र तुला मात्र करू देणार नाही. असा हा काळ आहे. काळे पुरविली पाठी, वर्ष झाली तरी साठी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या काळाने 60 वर्ष झाली काळे पाठी पुरविली. 60 वर्ष झालं आणि 60 वर्ष झाले तरी सुद्धा काळाने तुझ्याकडं पाठ फिरवली आहे. काळाने तुझ्याकडं डुंकूनही बघितलं नाहीस. म्हणून जेवढा वेळ तुला मिळालेला आहे तेवढा वेळ तू साध्य कर. असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. काळ जोपर्यंत आला नाही, आधी घेरे रामनाम, सामा भरी हा उत्तम, नाही तरी यम दात खातो कर करा. तो दात खाणारा काळ त्यांनी तुला पाठ दाखवलेली आहे. म्हणून 60 आता तरी तू सावध हुशार राहा. हो, काळ भोवतला भोवे
राम येऊ निधी जिव्हे. हा काळ ज्या वेळेस तुझ्या अवताल भोवताल फिरत आहे, सारखा हा काळ कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्याजवळ आलेला आहे, पण तो तुझ्या तोंडाला आणि तुला वाटेल मी नामस्मरण करील, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, मी अंतकाळाच्या वेळेस नामस्मरण करील, तो काळ त्यावेळेस मात्र तुला हे राम येऊ निधी जिव्हे, जिव्हे राम न येऊ निधी. हो, जिव्हेला मात्र हा राम नामाचं तुला भजन मात्र ते करू देणार नाही, असा हा काळ आहे असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. कारण वाके वाके म्हणावं लागेल तुला, आपल्याला दृष्टांत ज्ञात आहे. हो, त्याला वासरू केरसुनी खाते, हो दृष्टांत ज्ञात आहे. हो, तर तो त्याला मात्रा दिली, तो बोलायला लागला, नंतर म्हणा लागला, म्हणा बाबा आता वासुदेव केशव, कसला वाशान कसला केशा, वासरू केरसुनी खाते. सांगायचं तात्पर्य राम, हो जिव्हे राम येऊ निधी, हो जिव्हेला मात्र तो काळ नामस्मरण तुझ्या येऊ देणार नाही, यासाठी तू हुशार आणि सावध राहा. हे दोन लाल दिवे आपल्या समोर तुकोबारायांनी ठेवले. तुका म्हणे काळ कर्म मिळते ते जाळा. तुकाराम महाराज म्हणतात, हा जो काळ जोपर्यंत तुझ्याजवळ आला नाही आणि या काळाने तुझे जे पाप पुण्याचं सहाय्यक हा काळ करत नाही, करीत आहे, हो ते पाप कर्म हरिनामाने काय केलं, जाळा किंवा जाळी. हो, तर हे नामस्मरणाने हे मात्र हरीच्या नामाने याचं दग्ध करून टाकतो हे पाप, आणि पुण्यसुद्धा दग्ध करून टाक. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पुढील अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी असा अभंग रचला. हा गाथ्यातील जो अभंग आहे, या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांनी दुष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गाथ्यामध्ये अनेक अभंग आहेत, देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी आहेत, संताबद्दल कृतज्ञ व्यक्त करणारी अभंग आहे, तीर्थाबद्दल, पुंडलिकाबद्दल, अनेक भगवत भक्ताबद्दल तुकोबारायांनी कृतज्ञता व्यक्त केलेली पाहायला मिळते. पण या अभंगात विशेष तुकोबारायचं आहे की दुष्टाबद्दल तुकोबाराय कृतज्ञता पुढील अभंगात व्यक्त करतात. दुष्टभूषण सज्जनाचे अलभ्य लाभ पुण्य त्याचे, धन्य ऐसा परोपकारी जाय नरका अनिका वारी, मळ खाये समुदनी अनिक करी अनिकाची उजळवणी, तुका म्हणे त्याचा प्रीती आदर करा साचा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हा जो दुर्जन आहे, दुर्जनाचं नामही घेऊ नये, दुर्जनाची संगतीही करू नये, दुर्जनाचा नोहे अंगसंग भला, बोलीला तो त्याग देशात, त्या देशाचा सुद्धा त्याग करावा. दुर्जन, हो तुका म्हणे विंचवाची नांगी, तैसा दुर्जन सर्वा अंगी. अनेक तुकोबाराचे दुर्जनाविषयी अभंग आहेत. हो, दुर्जन मनुष्य जर रस्त्याने जरी चालला, त्याचा प्रभाव एवढा आहे, एवढा सज्जनाचा एवढा प्रभाव नाही, एवढा दुर्जनाचा प्रभाव आहे. हो पहा, हो एखादं चित्रपटातलं एखादं गाणं एकदा ऐकलं तर ते पाठ होते, पुन्हा पुन्हा ते वाणीमध्ये येते. पण अभंग 10 100 वेळा घोकून सुद्धा ते पुन्हा येत नाही. दुर्जनाचा प्रभाव एवढा पडतो. म्हणून एकदा चाणक्य महर्षीचा चातुर्मास होता आणि चातुर्मासा संपल्याच्या नंतर चाणक्य महर्षी चालले आणि त्या गावामध्ये एक दुर्जन होता. दुर्जन असताना चाणक्य महर्षी जात असताना त्यांच्या चरित्रामध्ये आलेली कथा आहे. जात असताना त्यांनी लोकांना धार्मिक बनवलं, पण त्याच गावात एक दुर्जन राहत होता. तो दुर्जन काय करत होता, जे जे त्यांच्या कथा कीर्तनाला तत्वज्ञान ऐकायला जायचे
त्यांच्या चोरी करायच्या, हो चोरी करायची, त्यांचे घर फोडायचा, हो त्यांची वासरं गाई गुरं इकायचा आणि ज्या वेळेस तो लोकांना त्रास द्यायचा. मग एक दिवस असणारा चाणक्य महर्षी असणारे चातुर्मास संपल्याच्या नंतर गावातून चालले आणि सर्व मंडळी असणारी गावातील भगवत भक्त मंडळी त्यांना निरोप देण्यासाठी आली. त्यावेळेस तो दुर्जनाने ठरवलं, या माणसाने या साधूने आमच्या गावातले सर्व माणसं घडवले. त्यांनी घडवले आणि हा म्हणा लागला बिघडवले. हो, मग त्यांनी ठरवलं की आता यांना संपून टाकायचं. म्हणून मोठाच्या मोठा दगड घेतला आणि झाडावर गेला आणि दगड घेऊन हा रात्रभर तिथं थांबला. हे कधी जातात? हो, पण त्याला झोप लागली. परिणाम असा झाला, दगड खाली पडला आणि हा दगडावर पडला. हो, आणि हा दुर्जन जाग्यावर मरण पावला. जाग्यावर मरण पावल्याच्या नंतर गावातील सर्व मंडळी चाणक्य महर्षी चाललेले आहेत आणि जात असताना हा दुर्जन पाहिला. तेवढ्यात तिथे एक कोल्हा आला आणि तो कोल्हा त्या दुर्जनाचे हात ओढत होते आणि हात ओढत असताना महर्षी चाणक्य त्या कोल्ह्याला उद्देशून म्हणतात, अरे कोल्ह्या, या दुर्जनाच्या हाताला स्पर्श करू नकोस. का? हस्तो दान विवर्जितो श्रुतिपुटो सारस्वत द्रोहिणी नेत्रे साधु विलोकन रहिते पादोन तीर्थो गतो अन्यायार्जित वित्तपूर्ण मुदरम गर्वेन तंगुशिरो रे जंबुक मुंच सहसाम नीचम सुनिंद्यम मोपुः. हे जंबुका, म्हणजे हे कोल्ह्या, जंबुक म्हणजे कोल्हाच ना, तर हे कोल्ह्या, त्याचा हात तू खाऊ नकोस. का? हस्तो दान विवर्जितो, त्याच्या हातानं कधीही दानधर्म केलेला नाही. हस्तो दान विवर्जितो श्रुतिपुटो सारस्वत द्रोहिणी, याच्या कानानं कधी चांगलं ऐकलेलं नाही. हो, नेत्रे साधू विलोकन, पुन्हा त्या कोल्ह्याने त्याचे डोळे खायचं ठरवलं. अरे डोळेसुद्धा खाऊन नेत्रे साधू विलोकन रहिते. मग त्यांनी ठरवलं पाय ओढावे. मग ते कोल्हा पाय ओढायला सुरुवात केली. चाणक्य महर्षी म्हणतात, अरे कोल्ह्या, त्याचे पायसुद्धा तू खाऊ नको. का? पादोन तीर्थो गतो, याच्या पायानं मात्र कधीही तीर्थयात्रा केलेली नाही. डोळ्यानं कधी साधूशी देखुनी पाठीमोरा होय. हो, हा साधूला पाहिल्याच्या नंतर अन्यायार्जित वित्त, याचं मग त्याचं पोट फुगलं. ते पोट खायला ते, अरे याचं अन्यायानं यानं पोट भरलेलं आहे. अन्यायार्जित वित्त पूर्ण मुदरम गर्वेन त्यंगशिरो. मग त्याचे डोकं खायला सुरुवात केली. त्यावेळी डोक्याला सुद्धा हात लावू नकोस, तोंड लावू नकोस. का? अरे हाती दीड पान वरतीच मान, नाही तो सन्मान भलतिया. संत चरणावर कधीही याने डोकं ठेवलं नाही, म्हणून त्याचं डोकं रे जंबुक मुंच सहसाम. सोड कोल्ह्या, हा दुर्जन अशा पद्धतीचा आहे. अशा दुर्जनाबद्दल जगद्गुरु तुकोबाराय आदर व्यक्त करतात. का? तुकोबाराय म्हणतात, हा दुर्जन कोण आहे? संतांचा दुष्टभूषण, सज्जनाचे भूषण दुष्ट. हो, सज्जनाचं, संतांचा अलंकार कोणता असेल? पहिला, हे दैवी संपत्तीचा अलंकार नाही. ज्ञानोबारायचा अलंकार विसोबा खेचर आहे. जगद्गुरु तुकोबारायचा अलंकार रामेश्वर भट्ट आहेत. हो, तसा सज्जनाचे भूषण हा अलंकार आहे. अलभ्य लाभ पुण्य त्याचे. हा दुर्जन साधू संताची निंदा करतो, त्याचा परिणाम अलभ्य लाभ. त्याचे दोन अर्थ घ्यायचा आहे. एक अलभ्य लाभ, अलभ्य पुण्य त्याला प्राप्त होते. हो, दुसरा अलभ्य लाभ होईल अपार. हो, की अलभ्य कशाने, कुठल्याही साधनाने ज्याचा लाभ न होणारा जो परमात्मा आहे, तो परमात्मा प्राप्त होणारं जे पुण्य आहे, ते पुण्य मात्र तो दुष्ट काय करतो? आपल्याकडं असलेलं पुण्य सज्जनाला देतो, सज्जनाचं पाप मात्र घेतो. असा अलभ्य लाभ मात्र घेतो.
तुकोबाराय म्हणतात, धन्य ऐसा परोपकारी जाय नरका अनिकावारी. असा परोपकारी, असा कृतज्ञ दुर्जन मातर धन्य आहे. त्याला धन्यता जगद्गुरू तुकोबाराय देतात. तो स्वतः, तुकोबाराय म्हणतात, तो स्वतः नरकाला जातो आणि आपल्या पापाच्या क्षालनाने संतांना मात्र तो मात्र नरक चुकवतो, दुसऱ्यांचा नरक चुकवतो. तुकोबाराय म्हणतात असा परोपकारी आहे. तुकोबाराय सांगतात, दृष्टांत सांगतात, मळ खाय सौंदणी करी आणिकाची उजळणी. तुकोबाराय म्हणतात, परटाच्या घरी सौंदणी असते आणि ती सौंदणी काय करते तर ती स्वतः कपडे धुण्याचे पात्र, ही स्वतः सौंदणी म्हणजे परटाच्या घरी ती स्वतः त्या भांड्यामध्ये राहते आणि मळ मात्र आपल्याकडं खेचून घेते. हो, आणि कपड्याला मात्र स्वच्छ करते. तशी हा दुर्जन एक सौंदणी आहे. संत रूपी या पाण्यातलं, या संत रूपी या कपड्यातला मळ मात्र तो घेतो. हो, जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, त्याप्रमाणे करी अनेकाची उजळवणी. अनेकाची म्हणजे संतांच्या कपड्याची मात्र उजळणी करतो. तुका म्हणे त्याचा प्रीती आदर करासाचा. जगद्गुरू तुकोबाराय, ज्ञानोबाराय ही संत मंडळी दुर्जनाचा तिरस्कार करत नाही, आदर करतात. जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. दुर्जनाबद्दल जर ज्ञानोबारायांनी विसोबा खेचराचा त्याग केला असता, आदर नसता केला, ज्ञानोबारायांनी पाहिलं असतं तरीसुद्धा तो जळून भस्म झाला असता. ज्यांच्या पाठीवर मांडे भासायची शक्ती आहे, हो, ते महापुरुष काय करणार नाहीत. हो, पण आदर करा. हो, निंदकाचे घर असावे शेजारी. जेवढे दुर्जन आहेत आळंदीमध्ये, हो, जेवढे महात्मे झालेले आहेत, जेवढ्यांना त्रास झाला, तेवढं ज्यांना लोकांनी सुख दिलं त्याच्यापेक्षा त्यांना 1000 पटीनं त्रास झाला. म्हणून आज त्यांची नावं कथा कीर्तनात होतात. आज त्यांच्या घाटावर समाध्या आहेत. का समाध्या आहेत? त्यांनी पहिला आदर करा साचा. हो, खरोखर त्यांनी दुर्जनाचा आदरच केला. हो, आणि आदर केला, दुर्जनाचा आदर केला. म्हणून हो, त्या काळात त्यांनी आदर केला. हो, म्हणून विसोबा खेचराचा कुठं बंगला नाही आळंदीत. मुदगल शास्त्री ज्ञानोबारायचा द्वेषी होता. माऊलींना त्रास देणारे कोण कोण भट्ट होते त्याची यादी आहे. हो, माऊलींचं खूप मोठं चरित्र आहे. हो, माऊलींच्या 108 अवतारांचं चरित्र आहे. ज्ञानोबारायांच्या भूमीचं वर्णन करत असताना सह्याद्रीच्या स्कंदपुराणाच्या सह्याद्री खंडामध्ये 6 अध्याय आळंदी महात्म्य पौराणिक आलेलं आहे. ज्ञानोबाराय हे युगानयुगी संत आहेत, एका युगातले ज्ञानोबाराय नाहीत. मला सांगायचं आहे की प्रीती आदर करा. खरोखरच जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात. पुढे जगद्गुरू तुकोबाराय साधकाला उपदेश करतात. साहोनिया टाकी घाय पाषाण देवची झाला पाहे तयारीती दृढ करी मन करी साधावया कारण बाणशस्त्र साहोनी गोळी शूर ठाव उंच स्थळी तुका म्हणे सती अग्न न देखे ज्या रीती. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात साहोनिया टाकी घाय, हो, पाषाण देवची झाला पाहे, की टाकीचे घाव सहन करूनच तो पाषाण देव होतो. पाषाण देव का होतो? त्याने घण सहन केलेले आहेत. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. हे लक्षात ठेवा. जे मोक्ष मार्गाला निघालेले मुमुक्षु आहेत, साधक आहेत, त्या
साधका करता आळंदीमध्ये शीतोष्ण सुखे दुःखेषु हे त्या साधकाने सहन केल्याशिवाय त्याच्या ठिकाणी देवपणा मात्र येत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तया रीती दृढ करी म्हण, आपलं मन त्याप्रमाणे दृढ कर. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आणि करी साधावया कारण. जे आपल्याला साध्य करायचं, प्राप्ती मोक्ष, ते साध्य करण्यासाठी आपलं मन दृढ केलं पाहिजे. एकदा मन दृढ जर केलं, ज्ञानोबरायांच्या चरण कमळाजवळ एकदा साधकाचं मन बांधून राहिलं, तर त्या साधकाला कितीही प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये मात्र काहीही बदल होत नाही. त्याला काहीही लालशी दाखवली, ह्य लोकातल्या भोकाची लालशी दाखवली तरीही त्याला कळते, पण मन दृढ नाही. आपलं दृढ मन नसल्यामुळं आपल्याला आपल्या विक्षेप निर्माण होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तया रीती दृढ करी म्हण. तुकोबाराय म्हणतात की एखादा क्षत्रिय बाण शस्त्र साहुनी गोळी, बाण साहुनी शस्त्र साहुनी गोळी साहुनी शूर उंच स्थळी ठावे. उंच ठिकाणी तो सेनापती होतो. कधी सेनापती होतो? त्याला अगोदर असणारा सर्व सहन करावे लागतात. बाणाचे घाव, शस्त्राचे घाव, गोळीचे घाव सहन त्याला करावे लागते. आपल्याला माहीत आहे, मिलिटरीमध्ये सगळं सहन करावं लागतं. अगोदर ओझं सहन करावं लागतं, नंतरच त्याला तिथं घेतल्या जाते. ऐका, तसं साधकाला हे सगळे बाण सहन करावे लागतात. शब्दरूपी हे बाण आहेत. शब्दरूपी हे बाण आहेत. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशा प्रकारे तो असणारा सेनापती जसा साधक होतो तसा हा सुद्धा एक प्रकारचा साधक सहन करतो. तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे सती नग्न न देखे ज्या, अग्न न देखे ज्या रीती. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सती म्हणजे पतिव्रता, साध्वी, तपस्विनी, मातृपतीच्या देहाबरोबर सहगमन करणारी स्त्री, मृतपतीच्या देहाबरोबर गमन करणारी जी सती आहे, ती सती मात्र हे वैभव काहीही पाहत नाही. ज्ञानोबराय म्हणतात ना, महासतीचे भोग देखे कीर सकळ जग, परी ते आगी ना अंग ना लोकू देखे. हे ती काहीही पाहत नाही. तसा साधकाची स्थिती असली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय पुढच्या अभंगामध्ये देवाला गुरुची उपमा देऊन देवाचं रूपक करतात. देवाने मध्ये गुरुरूपात येऊन काय काय बदल केला, काय काय माझे दोष घालवले. पुढच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तेने वेशे माझी चोरविली अंगे, मानावया जगे आप्तपण, नाही चाड भीड संसाराचे कूड, उदासीन सर्व गुणे, भय मोह लज्जा निरसली शंका, अवघिया एकाचीचपणे, विठ्ठलाचे पायी बैसुनी राहिली, भागली नुठीत तेने. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तेने वेशे माझी चोरविली अंगे. तेने म्हणजे त्या देवाने, वेशे म्हणजे सद्गुरूच्या वेशात येऊन काय केलं, माझी अंगे चोरिली. माझं जगद्गुरु तुकोबाराय अंग चोरिली. अंगे बाबांना अर्थ केला, अंगे म्हणजे स्थूल सूक्ष्म शरीरे. माझं स्थूल शरीर त्यांनी चोरलं. नत्वम देह न नेंद्रियानी न प्राणो न मनोधी. अंगे चोरिली पंचदशी. मानावया जग आप्तपणे, जग मानावया आप्तपणे, आप्तपणे जग मानावया.
हे संपूर्ण जग, सोयरे हे या शरीराच्या ठिकाणी कळण्याकरता या देवाने गुरुरूपात येऊन माझा अहंभाव नाहीसा केला आणि माझा अहंभाव गेला. परिणाम तुकोबाराय म्हणतात नाही चाड. आता मला कुठल्याही प्रकारची चाड राहिली नाही. चाड म्हणजे इच्छा, भीड. आता मला भीड राहिली नाही. भीड शब्दाचा अर्थ बाबांनी केला परवा. आता कोणाची सुद्धा मला परवा राहिली नाही. नाही भीडभाड. तो का म्हणे सानाथोर. आता मला भीड नाही. संसाराचे कोड आणि या संसाराचं कोड म्हणजे कौतुक. आता संसाराचं मला कौतुक वाटत नाही. अनुकूल कितीही वस्तू मला मिळाल्या तर त्याचं मला कौतुक वाटत नाही. हो का? सर्व गुणे उदासीन. सर्व गुणानं मात्र मी उदासीन झालेलो आहे. उदास ऐशिया परी उखिता बिडारी बैसविला आहे. अशाप्रमाणे आता तो उदास झालेला आहे. सर्व गुणे, हो, सर्व गुणाने तो आता उदास झाला. हो, आता त्या महात्म्याकडं या देवानं माझ्यात असा परिणाम केला. त्यामुळं भय, मोह, लज्जा निरसली, शंका निरसली, शंका निरसला लज्जा, निरसला मोह, निरसले भय. आता मला भय राहिलं नाही. भय का? माझं आता द्वैत संपलं. आत्मज्ञानाने, तत्वमसी महावाक्याच्या बोधाने मात्र माझी जी द्वैत स्थिती होती ती अद्वैत स्थिती केली. आणि कारण द्वैतात भय, द्वितीया द्वयम भयम भवती. द्वैतात भीती असते आणि द्वैतात भीती असल्यामुळं आता मला द्वैत नाही. कारण भीतीचे कारण सांगितले स्वभिन्नत्व, परत स्वबलत्व, स्वभिन्नत्व, स्वविरोधी. आता मला कोणी विरोधी राहिलं नाही. सगळं आता मला एक झालेलं आहे. आणि आता स्वभिन्न माझ्यापासून काहीही वेगळं झालं नाही. हो, किंबहुना चराचर आपणची झाला, हो, जगची देह झाले. आता त्या महात्म्याच्या ठिकाणी भिन्नत्व राहिलं नाही, स्वविरोधित्व राहिलं नाही. आता विरोधपणा कोणाच्या ठिकाणीही राहिला नाही. म्हणून भय नाही, मोह नाही. आता कुठल्याही प्रकारचा इहलौकिक पारलौकिक भोगाविषयी मोह राहिला नाही. लज्जा, लाज, भय, शंका दुराविला मान, न कळी साधन या परते. आणि आता कुठल्याही प्रकारची संशय माझ्यामध्ये राहिला नाही. अवघिया एकचीपणे, एकचीपणे अवघिया विठ्ठलाच्या पायी बैसूनी राहिली. विठ्ठलाच्या पायावर आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी अंतकरणाची वृत्ती माझी बसून राहिली आणि भागिली नुठीत तेने. माझे इंद्रिय विठ्ठलाच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे. सर्व इंद्रियांना कामं लागलेली आहे. सकळा इंद्रिया हे माझी विनंती नका होऊ परती पांडुरंगा. ही सगळी इंद्रिय आता पांडुरंगाच्या कामाला लागलेली आहे. घे माझी वाचे इत्यादी सगळी इंद्रिय असणारे परमात्म स्वरूप झाले. त्यामुळं आता भागली नुठीत तेने आता ती इंद्रिय मात्र विषय भोगून भोगून भागली नुठीत. आता ती मात्र कधीही उठत नाहीत. ती इंद्रिय भागली शब्दाचा अर्थ कंटाळलेली आहे, दमलेली आहेत. नुठीत शब्दाचा अर्थ आता ही इंद्रिय सर्व इंद्रियांची अंतकरणाची वृत्ती उठीनाशी झालेली आहे. अशी जगद्गुरु तुकोबाराय. पुढे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आता त्याचे काय चाले माझे बळ, झालोशी दुर्बळ सत्वहीन, दग्धपट दिसे संगती बरवंट, काय त्याचे कारण. तुकोबाराय म्हणतात आता काय, आता त्याशी काय चाले माझे बळ, माझे बळ आता काय चाले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आता शरीराच्या ठिकाणी जो माझ्या ठिकाणी जो अहंभाव होता तो सोडून दिल्यामुळे आता माझ्या ठिकाणी कुठलाही संबंध राहिला नाही. त्यामुळं आता एकची दिशे सर्व रूप, सर्व रूप एकची दिशे, सर्व असणारा मला एकच परमात्म दर्शन झालेलं आहे. माना अपमान तेही दग्धपट दिसे संगती बरवंट. तुकोबाराय दृष्टांत सांगतात. दग्धपट, दग्ध म्हणजे जळालेला, पट म्हणजे वस्त्र.
हो, तुकोबाराय म्हणतात जळालेलं वस्त्र हो दिसते. आपण एखादं वस्त्र जाळलं किंवा एखादी दोरी जाळली, पटाची दोरी ज्या वेळेस आपण जाळली नुसती ती दोरीचा आकार दिसते किंवा कापडाची घडी जशी जाळली तशीच दिसते हो, पण वास्तविक पाहिलं तर ती घडी दिसते हो. तसे जगद्गुरू तुकाराम महाराज नुसती घडी आहे, पण तुकाराम महाराज नाहीत. काय ब्रह्मभूत काया होत असे कीर्तन, ते ब्रह्मस्वरूप आहे हो. दग्धपट दिसे संगती बरवंट, तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे जाळलेल्या वस्त्राच्या घडीप्रमाणे तशी स्थिती माझी सुद्धा झालेली आहे. तिचा उपयोग मात्र काहीही होत नाही. काय त्याचे कारण? पुढे आळसी दृष्टी न पाहे आपुले, एकची दिसे सर्व रूप, मानामान तेथे खुंटोनी राहिली, पिशून तो कोण बाप, ज्योती ना अंधार अवघा एकंकार, तेथे काय पाप पुण्य, विठ्ठला वाचुनी काहीच नावडे वेगळल्या भावे रूप. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आळशी दृष्टी न पाहे आपुले. आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या दृष्टीला आता कुठल्याही प्रकारचे कोणत्याही प्रापंचिक पदार्थाविषयी मला पाहायची आळस निर्माण झालेला आहे. आता कुठलाही प्रकारचा पदार्थ मी पाहत नाही. एकची दिशे सर्व रूपात आता मला परमात्म दृष्टी झाली आणि त्यामुळं आता माना अपमान तेही मान तेथे खुंटूनी राहिले. आता गेले मानामान सुखदुःखाचे खंडन, आता मान अपमान हे गिळून गेलेले आहेत हो, खुंटून राहिले. पिशून तो कोण बाप, जगद्गुरु तुकोबाराय मग कोण ज्ञानी, कोण उत्तम, कोण अज्ञानी, कोण उच्च, असा जो भेद आहे तेही मला माळून गेलेला आहे. आता कोणतेच पदार्थ मला भिन्न स्वरूपात दिसत नाहीत हो. ज्योतीना अंधार अवघा एकंकार, तुकोबाराय म्हणतात सर्व हरिरूप झाल्यामुळं, माझी साम्य अवस्था प्राप्त झाल्यामुळं तेथे आता काय पापपुण्य हो. आता तिथं पापपुण्य राहिले का? नाही, तर तिथं पापपुण्यसुद्धा राहिलेलं नाही. मला सगळं विठ्ठल दर्शन झालेलं आहे. अशी माझी स्थिती त्या श्रीगुरूने विठ्ठल रूपात येऊन माझी केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात काय केलं? बळबडीवार लौकिक व्यवहार, गेली आशा माया तृष्णा माया, सुखदुःखाची वार्ता नायके अंतरलो दुरी तया, मितूपणा निष्काम होऊनी राहिलो आपुल्या ठाई, तुझवीन आता मज नाही कोणी तुका म्हणे देवराया. तुकोबाराय म्हणतात बळबडीवार लौकिक व्यवहार. तुकोबाराय म्हणतात की देवा माझी शक्ती, बळ म्हणजे शक्ती, बडीवार म्हणजे मोठेपणा थोरपणा, आणि लौकिक व्यवहार हे सर्वांचा मी काय केलेला आहे? त्याग केला हो. त्याच्यामुळं आता हे गेली आशा, गेली तृष्णा आणि गेली माया. आता माझी आशा गेलेली आहे, माझी तृष्णा गेलेली आहे आणि माझा मायासुद्धा गेलेली आहे. सुखदुःखाची वार्ता कोण ऐकणार? आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आता हे माझे सर्व नष्ट झाले. सुखदुःखाची गोष्ट या जगात कोण ऐकत नाही आणि मी सुद्धा ऐकत नाही. अंतरलो दुरी तया दुरी अंतरलो. आता मी या सगळ्या विकारापासून दूर झालेलो आहे हो. आता मितूपणा निष्काम होणे, मी निष्काम झालो हो. पण कशातून? मी आणि तू याच्यातून निष्काम, आणि आपल्याला याच्यातूनच निष्कामता. मी आणि तू म्हणजे ज्या दिवशी मी तूपणा जाईल हो, आणि इथून आपल्याला निष्काम बनायचं. मी ते मी, तू ते तू, कुकड हे लाडसी, वचनाशी पडो नेदी तुटी, पडो तुटी हो. तुकोबाराय म्हणतात या वचनाला माझी तुटी पडो हो. असा जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात निष्काम होणं, राहिलो आपुल्या ठाई आणि परमात्म्याच्या सुस्वरूपाच्या ठिकाणी मी स्थिर झालो. तुझवीन आता मज नाही कुणी, हे देवराया आता तुझ्याशिवाय मला या जगात दुसरं कोणीही नाही. पुढे जगद्गुरू तुकोबाराय पुढच्या अभंगात जगद्गुरू तुकोबारायांनी
कथा आळशाचं वर्णन केलेलं आहे. जो कथेला जातो आणि आळस करतो त्याच्याबद्दल जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, कथा पुराण ऐकता झोपे नाडिले तत्वता, खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ, ऐशी गहन कर्मगती, काय तयासी रडती झाले जाणते ते चित्ती, काही नेघे आपुल्या. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, कथा पुराण ऐकता, कथा ऐकता पुराण ऐकता, झोपे तत्वतः नाडिले, खरोखर झोप तिथं मात्र येते कथा ऐकताने. इथं जगद्गुरू तुकोबाराय कथा आणि पुराण, कथा वेगळी आहे आणि पुराण वेगळं आहे. कथा कशाला म्हणतात? ब्रह्मस्वरूपम कथयती इति कथा, किंवा कथे शब्दाची कथ्यती इति कथा, वेगवेगळ्या प्रकारचे कथा सांगितलेले आहे. ब्रह्मस्वरूप स्थिती प्राप्त करून देते तिला कथा म्हणतात, किंवा जी सांगितल्याच्या ऐकल्याच्या नंतर ब्रह्मस्वरूप स्थिती प्राप्त होते त्याला कथा म्हणतात. मग ही कथा वेगळी. मग त्याच्यात कथेत प्रकार आहेत. समास कथा आहे आणि व्यास कथा आहे. आपल्या गाथा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायांनी समास कथा सांगितल्या, आणि अन्य ग्रंथामध्ये व्यास कथा आहे. म्हणजे विस्तारानं ज्या कथेचा विस्तार केला जातो तिला व्यास कथा असं म्हणतात, आणि थोडक्यात सांगितली जाते तिला समास कथा असं म्हणतात. पुराण ऐकता, पुराणवमिति पुराणम, किंवा पुरा परंपरा वक्तम तत् पुराणम प्रकीर्तितम, पूर्वीची परंपरा ज्याच्यामध्ये प्रतिपादन केली जाते त्याला पुराण असं म्हणतात. किंवा सर्गस्य प्रतिसर्गस्य वंश वंशानुचरितम चैव मन्वंतराणीच पुराणम पंचलक्षणम, पुराणाचे 5 लक्षणं सांगितले. सर्गस्य प्रतिसर्ग, ज्यामध्ये सर्गाचा विचार केला जातो, प्रतिसर्ग, सर्ग म्हणजे कारणसृष्टी आणि प्रतिसर्ग म्हणजे कार्यसृष्टी. या कारणसृष्टीचा आणि कार्यसृष्टीचा ज्याच्यामध्ये विस्तार केला जातो, तसे मन्वंतराणीच वंशाचा विचार केला जातो, मन्वंतराचा विचार केला जातो, त्याला पुराण असं म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, हे ऐकताना झोपे नाडिले, तत्वतः झोपेने नाडलं आणि खाटेवरी पडता. आणि तुकोबाराय म्हणतात, जर खाटेवर पलंगावर जर पडला तर चिंता, संसाराची चिंता मात्र त्याला लागते आणि तळमळ मात्र तो करतो. ऐशी गहन कर्मगती, अशी कर्माची गती गहन आहेत. गहनो कर्मणा गती, ही कर्मगती गहन आहे. कारण अनेक जणांनी कर्माची गती किती गहन आहे अनेक जणांनी वर्णन केलेले. भर्तृहरी कर्माची गहन कर्मगती सांगतात की रामो येण विडंबितो मृदुमयश्चंद्र करंकीकृत शारांबुसरितां पतिष्य नहुष्य सर्प कपालिहरा मांडव्य शूलपीडितनन भिक्षा भुजा पांडवा. तर नमत्तस्मयी कर्मणी. तर कर्मगती गहन आहे. म्हणून ही काय तयासी रडती झाले जाणते ती जिती, काही निघे आपुले हाती. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, अशी कर्माची गती गहन असल्यामुळं काय करू शकतील, तर ते सुद्धा जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात सत्सद विचार आवश्यक करणं आवश्यक आहे. पुढं तुकोबाराय म्हणतात, उदक लाविता न धरे चिंता करी केव्हा सरे, जाऊ नका धीरे म्हणे करिता टवाळ्या. तुकाराम महाराज म्हणतात, एखादा कथेमध्ये आला, कथेमध्ये आल्याच्या नंतर तो त्याला झोप लागली, डोळ्याला पाणी लावतो, तो इतरांना सांगतो जाऊ नका धीरे, बसा बसा बसा. हो, आणि कशासाठी? टवाळ्या करण्यासाठी. पुन्हा तुकोबाराय म्हणतात, असा टवाळ्या करणारा तुकोबाराय दृष्टांत सांगतात. जवळी गोचिड क्षीरा, जैसी कमळणी दरदुरा, तुका म्हणे दूर देश त्याग तयासी, तयासी देश त्याग दूर. तुकोबाराय म्हणतात, अशा कथा आवडणाऱ्याला मात्र दूर करा. का? तर तुकोबाराय म्हणतात, त्याची अवस्था कशी झालेली आहे. गाईच्या स्तनाजवळ असणारा गोचिड आहे, त्या गोचिडाप्रमाणे पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी तोचीच्या पदरा आड, परी ते अभेरोनी गोचिड अशुद्ध का न सेवेती. हो, ज्ञानोबारायांनी 2 दृष्टांत सांगितले. ते 2 दृष्टांत तुकोबारायांनी एका वाक्यात सांगितले. का कमलकंद आणि दरदुरू नांदणूक एकेची घरी,
परी पराग सेविजे भ्रमरी जवळिल्या चिखुलची वरे कमळनी दरदुरा, अशी स्थिती त्याची. पुढे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संदेह बाधक आपणा ते रज्जू सर्पवत भासत असे, भिवून या काय देखिले तेने, मारे घायेविन लोळत असे. तुकोबाराय म्हणतात, उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम वसादयत. या श्लोकाचं निरूपण जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे नरा, तू कोणत्याही वस्तूचा विषय संदेह बाधक आपणाते, हा भ्रम संशय हाच आपल्याला बाधक आहे. हो, म्हणून हे सगळं कसं आहे, रज्जू सर्प भासी येले जगडंबर, रज्जू सर्पवत भासत असे, भिवून या काय देखिले तेने. हो, तुकोबाराय म्हणतात, हे सगळं असणार रज्जू सर्पाप्रमाणे आहे. हो, तेव्हा पाहणारा भीत असतो, पण हाच सर्प नाही, तो खोटा सर्प आहे. किंवा घायेविन, तुकोबाराय म्हणतात की स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्याला कोणी शस्त्राने घाव केला आणि तो विव्हळत बसलेला आहे, तसं आपण मात्र चिंता करत बसलेलो, विव्हळत बसलेलो आहे. हो, हे स्वप्नवत आहे. हो, आपणची तारी आपणची मारी, आपण उद्धरी आपण पयाते. हो, शुक नळिका न्याय गुंतलासे, काय विचारुनी पाहे मोकळी या. तुकोबाराय, आपणच आपला उद्धार करतो, आपणच आपल्याला तारतो आणि आपणच आपल्याला मारतो. हो, या जगात कोणी कोणाचा उद्धार करत नाही, आपणची उद्धारी आपणया. हो, आणि तुकोबाराय शुक नळिका सांगतात, तो पोपट शुक नळिकेने गोविले पाय विसरूनी जाय पक्ष दोन्ही. हो, त्या पोपटाप्रमाणे हा गुंतलेला आहेस. हो, विचारून पाय, पण वास्तविक पाहिला आपण जीवनमुक्तच आहे, मोकळेच आहो, पण आपण बांधलेलो आहे. हो, एक ग्रस्त रामदास स्वामीकडे आला आणि म्हणाला, स्वामी मला या संसारातून मोकळं करा, सोडण्याचा उपाय सांगा. त्यावेळेस रामदास स्वामी म्हणाले, ठीक आहे, मला तुझ्या घरी बोलव, हो, दाखव तुझा संसार. घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर बैठकीत बसवल्याच्या नंतर स्वामीनं सांगितलं, स्वामी मला याच्यातून सोडायचा उपाय सांगा. स्वामीनं ऐकल्याबरोबर बाहेर आले आणि जे झाड होतं निंबाचं, त्या निंबाच्या झाडाला कवटाळलं आणि जोरजोऱ्यात रस्त्यातून जाणाऱ्या लोकांना म्हणत होते, मला सोडवा, मला सोडवा. तो ग्रस्त म्हणाला, मी स्वामीला मला संसार सोडण्यासाठी मी इथं बोलवलं, पण ते म्हणतात मला सोडला. हो, स्वामीनं झाडाला धरलं का झाडाने स्वामीला धरलं? तसा हा संसार वृक्ष आहे, या संसार वृक्षाला तुम्ही आम्ही धरलेला आहे. हो, विचारून पाहे मोकळ्या, आपण मोकळे आहे, मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे, त्याला बंधनच नाही. तुकोबाराय म्हणतात, पाप पुण्य कैसे भांजिले अंक, दशकाचा एक उरविला, जाणून या काय होतो सिनेनता, शून्य ठावरिता नाही. तुकोबाराय म्हणतात, अरे पाप पुण्य कैसे भांजिले, अरे पाप पुण्य तू अभोक्ता आहे, अकर्ता असल्यामुळं तुझ्या ठिकाणी पापपुण्य कुठून संभवतील? कर्तृत्व मद आणि फलास्वाद टाकून केलेल्या कर्माचं पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. सद्गुरू देहूकर माऊली नेहमी सांगायचे, कर्तृत्व मद आणि फलास्वाद टाकून कर्म करावं. आणि हे ज्या दिवशी आपण कर्तृत्व मद आणि फलस्वादाने युक्त कर्म केलं, ते कर्म फळ आपल्याला देते, पण पाप पुण्य लागत नाही. अरे तसं तुला पाप पुण्य लागत नाही. जर तुकोबाराय दृष्टांत सांगतात, अंक दशकाचा अंक एक उरविला. हो, 10तून 10 भागल्याच्या नंतर खाली शिल्लक किती राहतात? तर एक. पुन्हा त्याची वजाबाकी केल्याच्या नंतर 0 शिल्लक राहते. त्याप्रमाणे जगात काहीही शिल्लक राहत नाही. हो, म्हणून 0 ठावरिता नाही नाही. दुरादृष्टी पाहे निहाळून मृगजळ पाणी न म्हणे चाडा, धावतची फुटे
नोहे समाधान तुका मने जाण पावे पिडा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, थोडा विचार करून दूरदृष्टीनं निहाळून पहा की याचा तो विचार कर. मृगजळ पाणी न म्हणे चाडा, चाडा मृगजळ पाणी न म्हणे. हो, मृगजळाला पाणी म्हणता येते का? नाही. कोणी साळी केळीचे बाग तिथं लावले का? नाही. हो, मृगजळ दिसे साचपणा ऐसे, पण खोटी याचे पिशे उरपड. धावतची फुटे पण समाधान नव्हे. हो, फुटवणी पडे तव मृग वाढवी हाव, तव न म्हणे माव रोहिणीचे. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटी याचे पिशे उरफोडे. तशी स्थिती आहे. तुका म्हणे जाण पावे पिडा. तुकाराम महाराज म्हणतात, हे तू जाण लक्षात ठेव. पुढे जगद्गुरु तुकोबाराय कथेचे नियम सांगतात. कथा उभे अंग कथा उभा अंग राखेल जो कोणी, ऐसे कोण रणी तया पापा. येथे तो पातकी न येताची भला, रणी कुचराला काय चाले. कथे बैसुनी अनेक चर्चा, अधिक त्याची वाचा कुंभीपाक. तुका म्हणे येल पैल ते थडीचे, बुडतील साच मध्यभागी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे जो कथेत उभा राहून भजन करण्याविषयी अंग चोरतो, हो अंग चोरतो, त्याच्या पापाची गणना कोण करी. जशी पुण्याची गणना कोण करी, तशी याच्या पापाची गणना कोण करी. हो, कारण कथेमध्ये त्याला पावल्या खेळ म्हटलं, नाच म्हटलं तरी तो मात्र अंग चोरा चोरी करतो. हो, तुकोबाराय म्हणतात, तिथं अंग चोरा चोरी केली नाही पाहिजेत. येथे तो पातकी न येताची भला. या कथेत नाही आला तर तो भला चांगला. रणीकुचराला काय द्यावे. तुकोबाराय म्हणतात, युद्धामध्ये गेला आणि सैन्य पाहिलं पण कुचरपणा करा लागला. युद्ध मात्र करत नाही आणि युद्धाच्या मात्र गोष्टी करतो. महाभारतातल्या काय त्याचं नाव, भृंनडा, त्या उत्तराप्रमाणे मात्र तू काय करत आहे, गप्पा मात्र युद्धाच्या करतो. आणि तसं तुझी स्थिती झालेली आहे. रणी कुचराला काय चाले. हो, एक ग्रस्त रणामध्ये गेला, रोज बायकोच्या पुढं उठ बशा काला लागला. बघ माझ्यात किती शक्ती आहे चुलीपुढं. आणि अशा गप्पा करत असताना बायको म्हणे, मी रणांगणामध्ये जा. म्हणे उद्या जातो. बघ रणांगणामध्ये तिथं युद्ध सुरू झालं की लगेच झाडाच्या आडोंगी बसायचा. संध्याकाळी युद्ध झाले की घरी यायचा. बायको म्हणाली, का हो एवढं तुम्ही रणांगणात इतके माणसं मारले रोज सांगायचा. मग फोटो दाखवा लागला तो. नंतर ते म्हणे, जेवढे माणसं मारले त्यांचे हातपाय तोडून आणा. ते म्हणे ठीक आहे उद्या आणतो. हो, रणांगणावर गेला, युद्ध सुरू झालं. पुन्हा असणारं त्यांनी संध्याकाळच्या वेळेस काय केलं, हो सगळे योद्धे आपापल्या तळावर गेले. हा तिथं गेला, हो तलवार घेतली आणि सगळे कोणाचे हात कोणाचे पाय तोडले, मुळी बांधली आणि घरी आणली. बघ एवढे माणसं मारले. ते म्हणाले, का हो एवढे माणसं तुम्ही मारले हे ठीक आहे, हो यांचे कोणाचे हात आणले कोणाचे पाय आणले, मग एकाचं मुंडकं का नाही आणलं. ते म्हणे हे अगोदरच तोडून नेले होते. सांगायचं तात्पर्य मला की हा रणी कुचराला काय चाले. हो, रणी योद्ध्याला हो कथे बैसुनी अनेक चर्चा, धिक त्याची वाचा. कथेमध्ये अनेक चर्चा करी, संसाराच्या चर्चा करतो. तुकोबाराय म्हणतात त्याला कुंभपाक प्राप्त होतो. तुका म्हणे ऐल पैल ते थडीचे, बुडतिले साच मध्यभागे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ऐल थडीचे आणि पैल थडीचे याचा अर्थ करत असताना ऐल थडीचे पामरविषयी करायचा, पैल थडीचे मुक्त पुरुष करायचे, हो आणि मध्यभागी साधक. हो, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे सर्व जरी कथेमध्ये असून जर गप्पा मारत असतील तरीसुद्धा हे सुद्धा दोषास्पद आहे, हे सुद्धा दोष आहेत. म्हणून कोणीसुद्धा कथेमध्ये बडबड कीर्तने बडबड करेल जो कोणी,
बेंडूक होऊनी जन्म. कथ्या काळीची मर्यादा या अभंगात आपण ऐकलं. नावडे ज्या कथा उठून या जाती ते यमा फावती बरे ओजा. तो असे जवळी गोचिडाच्या न्याये देश त्याग ठावे तया दुरी. नोहे भला कोणी नावडे दुसरा पाहुणा किंकरा यमा होय. तुका म्हणे तया करावे ते काही पाषाण का नाही जळामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नावडे ज्या कथेमध्ये उठून जाऊ नये. जर जात असेल तर तुकोबाराय म्हणतात त्याचा पत्ता फावती बरे ओझा. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो सहजच विनासायास ओझा म्हणजे सहज विनासायास यमाच्या दरबारात तो प्राप्त होतो. हो असा तो असे जवळी गोचिडाच्या न्याय देश त्यागी तया ठाय तया दुरी. तुकोबाराय म्हणतात अभाविक असणारा जर कथेमध्ये जवळ असतो आणि तो गोचिडाला चिकटलेल्या गोस्तनाला म्हणजे गायीच्या स्तनाला चिकटलेल्या गोचिडाप्रमाणे तो कथेत बसतो पण चिंतन मात्र विषयाचं करतो. उलट त्याने कथा सोडून जाणे हेच बरं आहे. पुढे तुकोबाराय म्हणतात की नोहे भला कोणी नावडे दुसरा पाहुणा किंकरा यमा होय. तुकोबाराय म्हणतात इथं तो भला नाही आणि तो यमाचा पाहुणा आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा दुर्जनाला काय करावं, अशा अश्रद्धाहीनाला अशा उन्मत्त माणसा तुका म्हणे तया करावे ती काही पाषाण का नाही जळामध्ये. तुकोबाराय म्हणतात जवळ असून काय फायदा आहे. पाषाण कल्पवरी असता जीवन अंतरी पाहता कोरडाचे. त्याप्रमाणे त्याचा काय उपयोग आहे. पुढे जगद्गुरु तुकोबाराय दृष्टांत देऊन या कथेत चित्त नसणाऱ्याला दृष्टांत देऊन त्याची स्थिती कशी असते तुकोबाराय सांगतात. जवळी नाही चित्त काय मांडिलेशे प्रेत. कैसा पाहे चंद्रदृष्टी दीपस्नेहाच्या शेवटी कांतिलेशे श्वान तैसे दिशा हिंडे मन. त्याचे कानी हाने कोण बोंब तुका म्हणे. तुकोबाराय म्हणतात जवळ जर चित्त नसेल तर काहीही फायदा नाही. चित्त मिले तो सबकुछ मिले नाही तो फुकट संग. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून चित्त असणं खूप गरजेचं आहे. हो म्हणून कथेमध्ये चित्त पाहिजे. हो चित्त वित्त जर असेल शरीरामध्ये वित्त पित्त, हो संसारात वित्त शेतात खत्त, बरोबर आहे ना. आणि शरीर आपलं कथेमध्ये चित्त अत्यंत गरजेचं आहे. काय मांड जर चित्त नसेल तर तुकाराम महाराज त्याला प्रेताची उपमा देतात. गुरुजी या चरणावर दृष्टांत सांगत असताना आमचे गुरुवरी सांगतात एक महिला चालल्या होत्या, एक ग्रस्त मेला होता, मग त्याला कोणीच रडायला नव्हतं. हो आता ही स्थिती येणार आहे काही दिवसांनी, रडायला माणसं लावतील आणि आहेत. आणि मग काही 4-5 महिला रडायला लावल्या. रडायला लावल्याच्या नंतर त्यांना 5-5 हजार रुपये दिले. हो आणि ते रडायला लावले. रडायला लावल्याच्या नंतर रडत असताना एक जांभळीचं झाड होतं. त्या रडताना म्हणाल्या का गं काय जांभूळ दिसते. हो ते म्हणले तसं नाही, काळं निळं ग काळं निळं. ही म्हणाली येता येळ ग येता येळ. जवळी नाही चित्त काय मांडिलेशे प्रेत. तशी स्थिती झाली. तैसे कैसा पाये चंद्रदृष्टी दीपस्नेहाच्या शेवटी. तुकोबाराय म्हणतात कथेतला प्रतिपाद्य विषय काय आहे हे ज्याला कळालं नाही. हो या गाथ्यातला गाभा तुकोबारायचं काळीज काय आहे, काय तुकोबारायचं मनोगत आहे. एखादा अंतरंग साधक जर त्याच्याशी भेडला हो त्याला अजिबात झोप येत नाही. स्वप्नात गाथाच येते. बाबांचे विद्यार्थी म्हणजे आपल्या सर्वांना गाथा स्वप्नात यायला लागला. ही
हो, ते अभंगच स्वप्नात यायचे, झोपच येत नाही. हो, मला सांगायचं की काय ह्या प्रतिपाद्य विषय ज्याला कळाला त्याच्या स्वप्नात, हो, दीप स्नेहाच्या शेवटी तेल जळत आहे आणि शेवटच्या वेळेस त्याची अवस्था एकदम भडकलेली दिसते, तसा अवस्था दिसते पण परिणाम काहीच नाही. कधी विजेल काही सांगता येत नाही. कांतिले शिशवाण तैसे दिशा हिंडे मन, त्याचे कानी हाने कोण बोंब तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे दाही दिशा ज्याचं मन हिंडते, अशा मनुष्याच्या, अव्यवस्थित चित्ताच्या मनुष्याच्या कानी कोण बोंब मारावी, कोणी कितीही जरी सांगितलं तरी उपयोग होत नाही. हो, ऐकायला कथा, हो, ऐकायला पोथी, सांभाळायला नाती, ओळायला वातीन, कळायला काय माती, तशी स्थिती मात्र होते. हो, मन परिणाम झाला पाहिजे. जर परिणाम होत नसेल तर ते व्यर्थ आहे. हो, मात्र चिंतन, हो, ऐकायला वेदांत चिंतन विषयाचं, साक्षात्कार दुःखाचा, अशी स्थिती नाही झाली पाहिजेत. म्हणून तुकोबारायांनी हा भंग रचला. तुकोबाराय पुढे म्हणतात, दुर्बळावाणीचा एक दोन सिद्धी सदैवा समाधी विश्वरूपी, काय त्याचे वाया गेले ते एक, सदा प्रेम सुख सर्व काळ, तीर्थ देव दुरितया भाग्यहीना, विश्व त्या सज्जना दुमदुमविले. तुका म्हणे एक वाहती मोकळिया मोळिया, भाग्य आलिया घरा आगळिया घरा येते. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगातून योगी आणि ज्ञानी भक्त याची तुलनात्मक वर्णन केलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, योग्यांना साधना करत यम नियमादी साधना करत सिद्धी प्राप्त केल्या, सदैव, पण सदैवा समाधी विश्वरूपी सदैवा समाधी. हो, ज्ञानी पुरुषाला सदैव एकेचे ठाई बैसला, सर्व तो केला तेने न पाहता विश्व देखिले, ही त्याची सदैव समाधी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ना, तो करीते तुली पूजा, तो कल्पितो जपू माझा, हे असो कपित ध्वजा समाधी माझी. पण योग्यांना, या दुर्बळाला मात्र सिद्धी प्राप्त करावी लागते. एक दोन सिद्धी प्राप्त होतात, पण तुकाराम महाराज म्हणतात, काय त्याचे वाया गेले ते एक. एका सिद्धीसाठी त्यांनी काय काय कष्ट केले. सदा प्रेम सुख सर्व काळ, पण भगवत भक्ताने, ज्ञानी भक्ताने सर्व काळ प्रेम मात्र घेतलेलं आहे. त्याच्यात आणि याच्यात फरक सांगतात तुकोबाराय. तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना, विश्व त्या सज्जना दुमदुमिले. सज्जना विश्व दुमदुमिले. हो, आणि हे विश्व त्याला आनंदात विश्व भरून आलेलं दिसते, पण याला तीर्थच दिसते, देवच दिसतो. पण संतांना हे विश्वच, नाले ओढे हे सर्व तीर्थरूपच दिसतात. हो, गुरुजी सांगतात, तुम्ही जर भावना जर ठेवली, हो, मन चंगा तो काटवट में गंगा, या उक्तीप्रमाणे आपल्या गंगासुद्धा आपल्या भांड्यामध्ये सुद्धा निर्माण होईल, एवढी भावना पाहिजेत. म्हणून तीर्थ देव तया दुरी, भाग्यहीना तीर्थ दुरी, तया भाग्यहीना देव दुरी. त्याला मात्र तीर्थदेव, आणि संतांना सगळं देवच आहे. हो, सगळे या विष्णुमय जग, एको देव सर्वभूतेषु गुढा. तुका म्हणे एक वाहती मोळिया, भाग्य आगळिया. तुकाराम महाराज पुढच्या अभंगाच्या दृष्टांताला, या अभंगातूनच दृष्टांताची सुरुवात करतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, एक मोळ्या वाहताने असणारा आपल्याला दिसतो, हो, आणि भाग्यवानाच्या दृष्टीनं महत्त्वाचे लाभ मात्र, तसं योग्यापेक्षा ज्ञानीभक्त भाग्यवान आहे. त्याला विनासायास काही करावं लागत, त्याने फक्त मोळ्याच वाहिलेल्या आहेत. हो, आता पुढील अभंगात एक दृष्टांत जगद्गुरु तुकोबारायांनी दिलेला आहे. दोन दृष्टांत. आता बाबा या ठिकाणी लौकिक परीक्षकाणाम यस्मिन्नर्थे बुद्धिसाम्य सा दृष्टांतः उभय संबंतो सा दृष्टांतः दृष्टांतेने विना रामः. 22 अर्थ दृष्टांत शब्दात. न्यायामध्ये सुद्धा दृष्टांत एक काय सांगितलेलं आहे, लक्षण सांगितलेलं आहे. सद्गुरू देहूकर माऊली यांच्या जुन्या वह्या आहेत. वारकरी शिक्षण संस्थेतले पहिले शिक्षक
संस्था 1919मध्ये नवी संस्था इथं स्थापन झाली घासवालेमधून. त्यातले पहिले शिष्य सद्गुरू देहूकर माऊली होते. देहूकर माऊली एवढे होते. आळंदीत साधक आल्याच्या नंतर गाथा ज्ञानेश्वरी पाठ झाल्याच्या नंतर त्यांना पाठाला बसवत होते. आणि माऊलींच्या आजोळ घरामध्ये माऊली जिथं खेळले बागडले तिथं साधकाला बागडवायचे, तिथं खेळवायचे देहूकर माऊली. आणि आम्ही त्या परंपरेतले आहे. हो, देहूकर माऊलींचा खूप मोठा अधिकार होता आळंदीमध्ये. हो, की सद्गुरू गाथा पाठ झाल्याच्या नंतर जोग महाराज देहूला गेले आणि देहूला गेल्याच्या नंतर कळालं, सांगितलं ज्ञानेश्वर अरे आळंदीला ये असं म्हटल्याच्या नंतर माऊली आळंदीला आले. आणि माऊलींच्या आज्ञेनं पहिल्यांदा ते म्हणले आळंदीला मी तसं येणार नाही, ज्ञानेश्वरी पाठ करून आळंदीला येईल. हो, आणि तोपर्यंत जोग महाराजांनी पाठ सुरू केले. 2 वर्ष निघून गेले. मला सांगायचं नंतर देहूकर माऊली 1999मध्ये संस्थेमध्ये आले. आणि नंतर माऊलीनं त्यांना 1.5 वर्ष शिकवलं आणि लगेच शिक्षक घेतलं होतं. मला पुढं सांगायचं की आज देहूकर माऊली सांगायचे की दृष्टांताचे वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं ऐतिहासिक पौराणिक. पुढे काष्टाचं वर्णन केलेले, काष्टाचा दृष्टांत सांगितला. तुकाराम महाराज म्हणतात परिमळे काष्ट ताजावा तुळविले अनेक नावाची थडी एक ते कांतविले उभविले धवळारे एकाची आकुड मेडी एक दिन रूपे आणि ती मुळ्या एक ती बांधती माडी अवघिया बाजार एकची झाला मा विकली आपुलाल्या पाडी. हो, जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात लाकूड एकच आहे पण त्यात लाकडाचे मात्र गुणानुसार भिन्न 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 ठिकाणी ते लाकूड गेलं का. कोणी त्याची धळवारे केले, कोणी राजवाडे केले, कोणी त्याने उंबरवठे केले, कोणी चौकटी त्याच्या केलेल्या आहे, कोणी त्याची झोपडी बांधलेली आहे, कोणी त्या लाकडाचं काय केलं मेढी लावलेली आहे. हो, अशा प्रकारे त्या लाकडाची जशी स्थिती केली. हे गुण कशामुळं झाले तुकाराम महाराज सांगतात गुण ते सार रूप मध्यम आकार अवगुण तो फार पीडित असे. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व प्रत्येक सद्गुण हा उत्तम आहे, सौंदर्य मध्यम आहे आणि आकार कनिष्ठ आहे आणि अवगुण मात्र त्रासदायक आहे. अवगुण तो फार पीडित असे. हे भिन्न भिन्न प्रकार पडले. पुढे जगद्गुरू तुकाराम महाराज खड्याचं मौल्यवान खड्याचं वर्णन करतात. त्याचे सुद्धा असे वेगवेगळे प्रकार पडले का. हो, तुकाराम महाराज सांगतात हे का पडले. एक गुणे आगळे असती अमोल नावाचे खडे. खडे कसे आहेत अमोल नावाचे. न मोल इति अमोल, ज्याची मोल किंमत ठरवल्या जात नाही असे अमोल खडे. हो, मग ते खडे जगद्गुरू तुकोबारा म्हणतात हिरे माणिक पाचू इत्यादी खडे हे आहेत. जगद्गुरू तुकोबारा एक समर्था दुबळा घरी, काही समर्थाच्या राजाच्या मुकुटावर जातात, हो, काही दुबळांच्या घरी जातात, फार मोलाचे थोडे पण एक जगजगीत करती वाळवंटी. आणि काही खडे वाळवंटात सुद्धा चमकतात. हो, जसं म्हटलं जातं ना घट एकाच कुंभाराने बनवले, एकाच मातीचे बनवले पण त्या घट मात्र वेगवेगळे गेले. काही घट असणारे वृद्ध माणसाच्या पलंगाखाली गेले, काही घट असणारे प्रेताच्या सोबत गेले, काही घट दह्या गाडग्याला गेले. हे घट तसं हे मात्र मणी वेगवेगळ्या ठिकाणी गेले. तुकाराम महाराज म्हणतात कोणी न पाहती तयाकडे, पण कोणी तयाकडे न पाहती सभाग्य संपन्न आपुल्या परी. पण आपुल्या परी सभाग्य आणि संपन्न आपापल्या परीनं मात्र त्याची किंमत त्याची योग्यता ठरवलेली आहे. मा एक दैन्यवाने बापुडे. पण जगद्गुरू तुकोबाराय शेवटी म्हणतात काही बिचारे गरीब दुबळे फारच असतात त्याप्रमाणे. किंवा तुकोबाराय शेवटी सांगतात एक नामे रूपे सारिख्या असते अनेक प्रकार याती ज्याची या संचिते जैसे आले पुढे तयाची तैशीच गती
एक उंचपदी बैसुनी सुखे दास्य करावी एक हाते तुका म्हणे का मानिती सुख चुकलिया वाया खंती. जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात की अशा प्रकारे वेगवेगळ्या पदार्थाची नावे रूपे सारखीच असतात, पण ते जातीचे प्रकार असतात, वैषम्यता त्याच्या ठिकाणी निर्माण होत असते. त्याप्रमाणे संचिते जैसे आले पुढे, जसं ज्याचं संचित आलं तसे त्याला भोग मात्र भोगायला पुढे आलेले आहेत. उत्तम मध्यम कनिष्ठ मात्र त्याला तैशीची गती. एक उंच पदी बैसुनी सुखे, हो, आणि दास्य करावी एक हाते. एक असणारा राजा होतो आणि एक सेवक होतो. हो, एक अशी स्थिती आहे. तुका म्हणे मानिती सुख चुकलिया वाया खंते. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबरा हे कर्मामुळे झालेले आहेत. एकाच वर्गात शिकलेले, एक असणारा प्रोफेसर होतो, इंजिनियर होतो, आणि एक असणारा त्यांच्याच हाताखाली काय होतो, भिगारी होतो. हे का झालं? तर ते त्याच्या कर्मामुळे झालेलं आहे. हे त्याचं उत्तर आहे. शेवटच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नाही आम्हा शत्रू सोयरे पिशून दाटले हे घण माहीर आहे तेथे पांडुरंग पाहे तेथे पांडुरंग रुखमाई सत्यभामा राई जननिया लाज भय काही आम्हा नाही चिंता सर्व सुखे पायी ओळगती. तुका म्हणे आम्ही सदैवची बाळे झालो लढीवाळे सकळांची. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सर्वांचे लाडके का झालो? त्याचं उत्तर तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. आता आम्हा सोयीरे, आम्हा शत्रू नाही. आता आम्हाला कोणी शत्रू राहिला नाही. आता शत्रूच नाही. हो, मग मित्र नाही, त्यात सापेक्ष मित्र नाही. सोयीरेसुद्धा आता आम्हाला कोणीही राहिलं नाही. हो, आता पिशून, पिशून म्हणजे नीच. पिशून शब्दाचा अर्थ बाबांनी केला नीच. हो, आता नीचही कोणाला राहिलं नाही. हो, दाटले हे घन माहीर. आता सगळं ओत पोत भरून राहिलेलं आहे. हे सगळं जग पाहे तिकडे मायबाप सगळं माहेर घनदाट भरलेलं आहे. माहेर म्हणजे जिथं आई वडील राहतात असं जे ठिकाण आहे ते माहेर. मग पाहे ते कोण आहेत ते माहेरचे? तर सांगतात पांडुरंग रुक्माई सत्यभामा राई जननिया. हे तेथे पाहे. सगळीकडं आम्हाला असणारा पांडुरंग दिसतो. पाहे तिकडे माये बाप विठ्ठल आहे, रुक्माई जवळ हे आम्हाला जिकडं तिकडं असणारा तो देवच दिसत आहे. त्यामुळं आता आम्हाला कुठल्या प्रकारचं भय नाही, लाज भय काही आम्हा चिंता नाही. आम्हा भय नाही, आम्हा लाज नाही, आम्हा काही चिंता नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्हाला लाज नाही, आता भीती राहिली नाही, आणि आम्हाला संसाराची चिंतासुद्धा राहिली नाही. सर्व सुखे पायी ओळंगती. हो, सर्व पायी सर्व सुखे ओळंगती. भगवंताच्या पायाजवळ आम्हाला सर्व. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, सर्व सुख तिथं आम्हाला पांडुरंगाच्या सुस्वरूपाच्या ठिकाणी आम्हाला मात्र ही सेवा पायाजवळ, आमच्या पायाजवळ आम्हाला मिळतात. किंवा जगातील सर्व सुखे आमच्या पायाची सेवा करतात, असा एक अर्थ घ्या. सर्व सुखे पायी ओळंगती. सर्व सुख पायी असणारे त्यांच्या पायाजवळ येतात. तुका म्हणे आम्ही सदैवची बाळे झालो लढीवाळे सकळांची. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही श्रीमंताची लेकरं आहे. कोणाची आहे? सदैवची बाळे. सदैव म्हणजे श्रीमंत, सदैव म्हणजे भाग्यवान, यांची आम्ही बाळे आहेत. आम्ही तुका म्हणे आम्ही बाळे या देवाचे लढीवाळे. आता त्या अभंग बाबांची मुखातून काल आपण ऐकलेले आहे की जे जगद्गुरु तुकोबारायांचे जे लढीवाळाचे अभंग आहेत, हो, तुकाराम महाराजांनी द्विरुक्ती तिरुक्ती त्या अभंगात जे केलेली आहे, ते जे अभंग जगद्गुरु तुकोबारायचे आहेत त्या अभंगाचं जे सूत्र आहे, हो,
दिवी क्रीडा विजिगिषा व्यवहार दुती स्तुती मोद मद स्वप्न कांती गतीशू. हे जी सूत्रावली आहे, हे देव शब्दाचे जे अर्थ आहेत ते देव शब्दाचे ज्ञानोबारायांच्या 18व्या अध्यायात सुरुवातीच्या 8-10 ओव्यामध्ये आहेत आणि तेच त्याचाच विस्तार हे अभंग आहेत, 10 अभंग. हो, देव शब्दाचा अर्थ सांगणारे आहेत. म्हणून झालो लढीवाळी सकळांचे, आम्ही लाडके झालो. हो, आम्ही मोठ्याची आहे म्हणून आम्ही लाडके झालो, आम्ही मोठे नाही. हो, आम्ही पूजनीय बाबांचे लाडके आहे. आम्ही सर्वांचे लाडके का झालो? कुठेही असणारा आपला विद्यार्थी आळंदीत गेलेला असेल, आळंदीतला कुठलाही गेला, हो, तर तो प्रत्येकाला हवासा काळ वाटतो. आपण ज्ञानोबा आहे, तुकोबार आहे, बाबांचे आहेत, गुरुवर्य सद्गुरू शंकर महाराज पांचाळ गुरुजीचे आहे, जोग महाराजांचे. आपण मोठ्याचे, आपण मोठे नाही, आपण मोठ्याचे आहे, हे ध्यानात ठेवा. त्याप्रमाणे जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही लढीवाळे झालो, लाडके झालो. हो, म्हणून आपण लाडके झालो. लाडक्या बहिणी जरी नाही झालो, पण लाडके भाऊ संताच्या मातारने शेत आहे. म्हणून झालेली सेवा माऊलीच्या चरणी, सद्गुरू देहूकर माऊलींच्या चरणी, माझे सद्गुरू भीमराव गुरुजी, भाऊराव गुरुजी, सदानंद गुरुजी, शंकर महाराज पांचाळ गुरुजी यांच्या चरणी ही सेवा समर्पण करतो. बाबा, मला दरवर्षी मी कीर्तनसुद्धा करत नव्हतो. हो, आल्या आल्या बाबांनी मला पंचदशी सांगायला दिली. हो, ग्रंथसुद्धा नव्हता, पंचदशी म्हणजे काय हे सुद्धा कळत नव्हतं, पण तरी धैर्य केलं. हो, कारण हा ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये हो फक्त काहीही केलेलं नाही. गुरुजींची सेवा, संस्थेची सेवा, निष्काम भावनेतून सेवेचं फळ आहे, बाकी काही नाही. श्रवण मला काहीच वाचता येत नव्हतं, मी सांगितलेलं आहे, काहीच वाचता येत. आणि आळंदीत आल्याच्या नंतर पैसे नसायचे. हो, मग आळंदीत जिथं वाचण्यासाठी जे आळंदीत धर्मशाळा आहे, त्या धर्मशाळेचे नावं वाचण्यासाठी गल्ली गल्लीत फिरायचं. कोणी जर वडापाव काही खाल्ला तर तो कागद घ्यायचा आणि त्याचं पारायण करायचं. हो हो, तिथून माझे हरिपाठ घ्यायला माझ्याकडं पैसे नव्हते. हो, पण माझ्याकडं मधला हरिपाठ पाठ होता, म्हणजे मधलेच पानं होते. रामकृष्ण हरिपाठपासून तर समाधी संजीवपर्यंत तेवढाच हरिपाठ मी सुरुवातीला पाठ केला, तेवढाच मला इंद्रायणीत सापडला होता. तिथून आज माझ्याकडं 8 ते 9 लाखाची ग्रंथसंपदा आहे. हो हो हो, चित्सुखी खंडन खाद्याधिक सर्व ग्रंथ सद्गुरू देहूकर माऊलींच्या कृपेनं सर्व ग्रंथही माझ्याकडे आहेत. वेद, शास्त्र, पुराण हे सगळेच. हो, मला सांगायचं की ज्ञानोबाराच्या दरबारात फक्त राहिलं पाहिजे. माऊलीवर निष्ठा, गुरुवर्यावर निष्ठा, आणि ही निष्ठाच आपल्याला फल देते. असो झालेली सेवा माऊलींच्या चरणी सेवा समर्पण करून, पूजनीय बाबांच्या चरणी सेवा समर्पण करून, माझ्या गुरुजींच्या चरणी सेवा समर्पण करून सेवेला पूर्ण म्हणा. पुंडलिक वरदा विठ्ठल. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी पुंडलिका पाठी उभासे, साजिरे गोजिरे समचरणी उभे,
साजिरे गोजिरे समचरणी उभे भक्ताचे आलोभे भक्ताची आलोभे विटेवरी साजिरे गोजिरे समचरणी उभे साजिरे गोजिरे समचरणी उभे कर दोन्ही कटी श्रीमुख चांगले कर दोन्ही कटी श्रीमुख चांगले शंख चक्र मिरवले शंख चक्र मिरवले गदा पद्म साजिरे गोजिरे समचरणी उभे साजिरे गोजिरे समचरणी उभे चोखामने शोभे वैजयंती कंठे चंदनाची ओटी सर्वांगी चंदनाची ओटी चंदनाची बोटे सर्वांगी साजिरे गोजिरे समचरणी उभे भक्ताचे आलोभे भक्ताचे आलोभे विटेवरी साजिरे गोजिरे समचरणी उभे साजिरे गोजिरे समचरणी उभे ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम दत्तात्रय जनार्दन शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. यानंतरचं सत्र बरोबर 6 वाजता सुरू होईल.